यस सभा मैदानाच्या आतमध्ये थोडं स्पीडअप केला लगेच. पहिला गोलंदाज मैदानामध्ये सुरेश भगत छोटी करंबली टीमचा आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सुदाम नाईक नॉन स्ट्रायकर फलंदाज नवनाथ नाईक ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे पहा. 12 बॉल ची फर्स्ट इनिंग, 12 बॉलचे सेकंड इनिंग. यस अंतिम मॅच, फायनल मॅच. पहिलाच बॉल फ्लिक केला, बॉलला स्क्वेअर कटचा मारा. पहिल्या बॉलवरती आलेला शानदार चौकार सुदाम नाईकच्या बॅटमधनं येतोय 4 धावा चौकार. पहिला बॉल पहिला शानदार चौकार पाहायला मला. स्विच शिट करायचा होता परंतु हा बॉल पंच आमच्याकडे बदतील वाईट बॉल. सुरुवात इथनं खराब केली. वाईट बॉल पुन्हा एकदा फेकावा लागेल. तीच लेंथ इथनं पुन्हा एकदा अगदी पाहता अगदी पहिल्या बॉलवरती जी लेंथ पकडली होती म्हणजे पहिला चौकार जरूर आला परंतु चेंडू अगदी गुडलान स्पॉटचा आपल्याला पाहायला मिळाला. यावली पहा जागेवरनं हा खडे खडे स्लॉट मध्ये फटका पाठवून दिला सीमारेषा पलीकडं. येतोय सुदाम नाईकच्या बॅटमध्ये अजून एक शानदार मोठा ब्लास्ट षटकार. त्याच डेफिनेटली पाहता इथनं ब्लास्ट पाला मला 11 धावा दापटला पती 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 4 बॉल समोर सुदाम नाईक एक रन मशीन. रन मशीन, रन मशीन. बॉल अजून एक सीमा रेषा पलीकडे चालला. सुदामच्या बॅटमध्ये नस ठोकलेला अजून एक ब्रँडेड हिट. 6 धावा षटकार. यस अजून एक ब्लास्ट सुरेश भगर वरती केलेला हा दमदार हिट. इथे बॅटची एज आणि सुटला गेला असेल सुदाम नाईकचा. ज्या विकेट साठी भले भले संघ तरसत असतात तो विकेट इथं मात्र पूर्णपणे गमावला गेला. आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, सुदाम नाईकचा झेल सुटला. 1 धावाली एका धावेच्या मदतीनं पहा 18 धावा 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 बॉल ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 18 धावा दापटला वरती पुढचा बॉल आणि समोर इथं बाधा आपण लाऊड अपील केलं जातं पॅड वरती आणि धावचीत मध्ये यस रनआउट साठी चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर कडे पहा. येस OUT स्वतःनं मैदान सोडलं त्या ठिकाणी नवनाथनं. आणि पाहता आपण फलंदाज पाहता पहिलं विकेट मैदानाच्या बाहेर आणि अंतिम बॉल अजून बाकी असेल पहा. यस स्ट्राईक चेंज केली गेली. सुदाम नाईक अंतिम बॉलचा देखील फेस करेल. एखादा अजून मोठा ब्लास्ट, एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का. स्विच हिट करायचा होता. अंतिम बॉल षटक पहिलं समाप्त झाल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा धावपटला वरती इथनं 11 स्टार खांदा टीमच्या आपण पाहता. यस पा प्रकाश भगत बॉलिंग ट्रॅक वरती. अंतिम मॅच पहिल्या इनिंग मध्ये दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. प्रकाश भगत
समोर सुनील नाईक. पहिलाच बॉल मॅक्सिमम हिट करायचा होता. झेल सुटला पा. काय चाललंय प्रकाश त्याला मात्र सांगतोय काय चाललंय तुमचं. पूर्णपणे सिस्टम बिघडवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. छोटी करंबली संघ कारण की झेल उडवले जातात परंतु पकडले जात नाही कारण की बॅटची एज लागून ती मागच्या ओव्हरमध्ये सुदाम नाईकचा झेल देखील सुटला आणि त्याच्यानंतर आता ह्या मध्ये आपण पाहिलं सुनील नाईकचा झेल सुटला. इथे मात्र अगदी हे दोन्ही फलंदाज मागे ठरतील का. मोठे ब्लास्ट येतील का. यस हा बॉल लाईन वर कडेल वाईट बॉल. यावेळी पहा अजून एक पराक्रम. बॉल सीमा रेषा पलीकडं येतोय शानदार मॅक्सिमम सुद्धा नाईकच्या बॅटमधून ठोकलेला बिग हिट षटकार. जबरदस्त मूर्ती लहान कीर्ती महान जन आदिवासी रायगड टेनिस क्रिकेट गाजवलं आणि क्रिकेट जगतामधील हा जबरदस्त खेळाडू. यावेळी बा ट्रॅप केला बॉलला आणि इथे ओथ रोजाला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि तिथे चित्याच्या सपळाईनं तब्बल 2 धावा धावला गेल्या. दोन्ही फलंदाज यस दोन्ही भाऊ यात आपण जर पाहिलं तर सुनील नाईक आधीचा विचार सुदाम नाईकचं नाव मोठं झालं त्याच्यानंतरच पाहिलं तर सुनील नाईक देखील एक व्यावसायिक क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिले जातं पहा. या बोली पहा अजून एक ठोकलाय सरळ बॅटनं सुदामच्या बॅटनं येतोय अजून एक मोठा हिट षटकार. 6 धावा. रस्ते मिळतील रे 1760 बघू नका. आजची रात्र पार पडू दे उद्यापासून पुन्हा एकदा चालू होऊ पण सगळे. यस 34 धाबा दाबटला वरती कंप्लीट झाल्या. अजूनही 2 बॉलचा खेळ इथनं बाकी असेल पहा. यावेळी पाडबा बाटना ठोकलाय. या स्पर्धेचा गर्दन काळ ठरतो की काय सुदाम नाईक ज्यांना अप्रतिम बॅटिंग केली. अगदी पाहिलं तर छोटा पॅक बडा धमाका. बराच आपण जर पाहिलं ना प्रकाश तर इंस्टाग्राम चॅनल वरती अगदी बरेचसे फॉलोअर्स मध्ये आपण जर पाहिलं तर बरेचसे एडिटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अगदी स्वतःहून याच्या रील्स एडिट केल्या जातात आणि फटका तसा पॉवरफुल असतो बा. छोटा पॅक बडा धमाका त्याला म्हटलं जातं. बा शेवटचा बॉल आणि तो देखील पाठवलाय सीमा रेषा पार चौकारासाठी. 4 धावांनी 4च्या मदतीने बा संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 44 धावा 12 बॉल मध्ये बनल्या गेल्या. आता इथं विजयासाठी गरज जाते म्हणजे छोटी करंबली टीमला येणारे बॉल 12 आणि 45 धाब्यांची गरज लगेच मैदान सोडा पा. यस फायनल मॅच जरी असली तरी वेळ भरपूर जास्त झाली कारण की आम्हाला देखील ही स्पर्धा संपवायची सातत्याने 6वी रात्र क्रॉस झाली मित्रांनो आणि उद्यापासून पहा दुसरं नवीन शेड्यूल चालू होणार आहे. यस त्यामुळे आपण जर पाहिलं तर लाईव्ह असेल लाईव्ह डिपार्टमेंट प्रत्येक लाईव्ह चॅनेल पहा मित्रांनो रोजचे अगदी डेली रुटीन त्यांचं चालू असतं. ऑफिशियल पंच देखील आज खूप जास्त अफाट मेहनत घेतली ज्यांनी आम्हाला खूप साथ दिली. अगदी आमचा आवाज डीजे ऑपरेटर असतील त्यानंतर लाईव्ह फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आवाज या स्पर्धेचा अगदी पण पाहता युट्यूब वाहिनीवरती सोडला जातो. चांगली स्पर्धा पार पडली पहा. शेवटचा अंतिम आता इनिंग बाकी आणि या इनिंग मध्ये विजयासाठी इथं छोटी करंबली टीमला 12 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती म्हणजेच कंपल्सरी 45 धावांची.
सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सुरेश भगत आणि अशोक ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 12 बॉल 45ची गरज आणि गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय नाईक आपल्याला पाहायला मिळेल. यस, मेगा फायनल अंतिम फाईटच्या उत्तरार्धाचा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जाईल, ज्यासाठी केला होता अट्टहास. शेवट गोड व्हावा आणि ती स्पर्धा अगदी जे स्वप्न इथनं साकार होईल. थोड्याच वेळात रिझल्ट समोर येईल. या स्पर्धेतील महाविजेता कोण असेल, महत्वाचा निर्णय आपल्या समोर येईल. पहा, पहिलाच बॉल ट्रॅप केलं राम नाईक त्या चेंडू खाली आणि पहिल्याच बॉल वरती मिळालेली पहिली सफलता. फलंदाज सुरेश भगतच्या पर्यंत. बॅक टू द डगआउट. जस पाहता गोलंदाज तयार. लाट केला प्रकाश च्या बाट मधन निलेश डावाकाच्या बाहेर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषा पलीकडं येतोय शानदार चौका. थँक्यू डीजे. पहा, चौकाराला चौकाराच्या मदतीनं 4 धावेनं अकाउंट ओपन केलं. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती आलेला चौकार. कव्हर्स रिझर्व मध्ये बॉल चाललाय आणि शेवटच्या मुमेंटला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि तिसरी धाव देखील पहा अगदी यशस्वी पार पडले. नो बॉल. तिथे पहा नो बॉल. 3+ नशिबाचा आपण पाहता नो बॉल. तिथे एक धाव आणि पाहता टोटली 4 धावा धापटलावरती काउंट केल्या जातील. यस, संघाची धावसंख्या पुढे चालली. टोटल 8 धावा धापटलावरती लागल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ काउंट झाला गेला. यस, असे कुठेतरी चमत्कार झाले ना तर अंतिम मॅच मध्ये थोडेसे अडचणी वाढतील खांदा संघाला. परंतु या स्पर्धेमध्ये वन साइड खांदा संघ आपल्याला पाहायला मिळतं. अगदी अप्रतिम केली साकारत असताना हा चेंडू इथं डॉट. या सीते फर्निचर डिस्पॅच फर्निचर तड गोलंदाजी आणि अशोकच्या परिसंत दुसरा झटका इथना करंबले टीमला. समाप्त झालेत आतापर्यंत 4 बॉल. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहा, यावली पहा हा बॉल सरळ बॅटने खेचला. डीप मध्ये पास सुद्धा एकच जाब आली इथनं. प्रत्येक बॉल महत्वाचा. 5व्या बॉलवरती एक सिंगल. अजूनही शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जाईल. यावेळी पहा मोठा ब्लास्ट प्रकाश भगतच्या बाट मधनं
ठोकलाय सीमारेषा पलीकडे षटकार आणि 7 धाब्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला. टोटल 15 या अंकावरती. आता समीकरण राहिलं 6 बॉल आणि 30 धाब्यांची अजून गरज आहे. 6 बॉल 30 धावा. स्पीडअप घ्या थोडा. गोलंदाज सुनील नाईक बॉलिंग ट्रॅक मध्ये. 6 बॉल 30 ची गरज. गोलंदाज तयार. यावेळी पहा चेंडू चालला डीप मध्ये. एकच धाव या बॉल मध्ये. औपचारिक मात्र पाहता आपण शिल्लक राहील का. 5 बॉल 29. यावेळी पहा सरळ बॅटनं. इथे चूक झाली आणि तत्पूर्वी 2 धावा मिळाल्या. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली. संघ टोटली जाऊन पोहोचेल 18 या अंकावरती. 4 बॉल 27 धाव्यांची गरज. मॅच मध्ये औपचारिकता आता शिल्लक राहिली आहे. काय घडेल इथनं. सामना अगदी खांदा संघानं धरून ठेवलाय, पकडून ठेवला आणि इथे बॉल अडवलं जाईल. अजून एक चांगला एफर्ट सुद्धा आमच्या माध्यमातून. एक 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 3 बॉल. वा मनोज याच आपण लगेच या सबली पहा फटका देखील चालला अगदी हळूवार रीतीने, परंतु सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे खांदा टीमनं. अंतिम अगदी पाहिलं तर फाईट या स्पर्धेची गावदेवी ग्रामस्थ मंडळ चषक 2026 शानदार पर्व इथं पार पडलं. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहता तर अगदी शानदार मॅच अंतिम पाहायला मिळाली. खांदा त्यांच्या अगेन्स्ट या ठिकाणी करंबली लाट केलं पहा. अजूनपर्यंत प्रकाश बघत थांबत नाही. बॉल सीमारेषा पलीकडे मॅक्सिमम मॅटी हिट. षटकार धावा धावपटलावर जमल्या गेल्या. टोटली 26. आता 1 बॉल 19 धाव्यांची गरज. अप्रतिम खेळ पहा. यावेळी पहा अंतिम बॉल आणि सामना जिंकला या स्पर्धेतील गावदेवी ग्रामस्थ ट्रॉफी एरमाल 2026च्या पर्वातील महाविजेता अर्थात चॅम्पियन ठरेल तो म्हणजेच 11 स्टार खांदा संघ. डीजे